हे मिरची बघा, ह्याला बोकड्या मारला, चावसा मारला काय नाही, फक्त गोमूत्र बघा सगळे. गोमूत्र आता याला लागण करून किती दिवस झाले? 1 महिना झाला आता याला ना. हा. एकाड एक लावलंय, कसं केलं? हा. हे टमाट्याचे हे गवारी, परत मिरच्या, हे 2-4 टमाटे लावलंय घरात. बाकीचं हे मिरची गवार बघा. देशी टमाटे, अर्धा एकरचा प्लॉट आहे इकडं. टमाटे, दोडका, घेवडा, काकडी, वांगी आणि कारले हे असं मिश्र पिक केलं त्यांनी. बघा, लागण करून आता किती दिवस झाले ना? 1 महिना झाला बघा. हे आता चालू व्हायचे, आता दोडक्याला आता 15 दिवसात चालू होते. आता वर बांधून घ्यायला पाहिजे. कारली, घेवडा, वांगी. अतिशय सुंदर असं नियोजन केलं यांनी. विषमुक्त अन्नाची गरज आहे, औषधाची गरज नाही मानवाला. आणि विषमुक्त जर भाजीपाला खाल्ला तर कुठल्याही प्रकारची औषधं लागणार नाही. हिप्परगे साहेब, मानवाला औषधाची गरज नाहीये, अन्न हे औषध. पण आज काय झालंय, आपण अन्न विष खायला लागलोय आणि त्यामुळे रोज शुगर, बीपी, कुठं काय हे सगळं चाललंय लोकांचं. हे विषमुक्त असं खायला मिळालं पाहिजे, ही गरज आहे तुमच्यासाठी. भेंडी, भेंडी गावरान आहे का? गावरान भेंडी. आता ह्याला चालू होईल, आता कळी लागायला लागली. कळी लागला. हे आता खोडवा आहे का? हा, खोडवा आहे. हा. कधी तुटून गेला? मार्च मध्ये. पाणी याला? पाणी नाही, असंच पावसाच्या पाणी. आता हे सोडलंय बघा. पावसाच्या पाण्यावरचा हा ऊस आहे. पाणी नव्हतं उन्हाळ्यामध्ये, फक्त आच्छादन आणि ह्याच्यामुळं हे बघा ऊस कसा आलाय. नैसर्गिक शेतीमध्येच फक्त हे वाचू शकतं बरं का. रासायनिक शेतीमध्ये पाणी नसेल तर सगळं करपलं जात. ते कसं तर दिसतंय ते. हा, हे बघा, हिरवागार ऊस आहे. लोक म्हणतात 10-12 झाला की